आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय। आणि वसंतदादा पाटील नावाचा एक वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेला आहे। वाघ काय असतो त्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, वाघाची रचना, वाघाचा स्वभाव वेगळा असतो। विश्वजित कदम नक्कीच वाघ असते किंवा आहे, ते वाघ आहेत की नाही ते 4 जूनला कळेल। जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार, तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ। मी बोलतोय ना संपलं नाही, मी व्यक्तिगत सांगत नाही। इकडल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जर स्वतःला वाघ सिद्ध करायचा असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजयी केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून, आणि मग आम्ही 4 जूनला येऊन या वाघांचा सत्कार करू। त्यांना आम्ही वाघ आहोत हे आम्ही सांगू, हा हे वाघ आहे। त्यासाठी तुम्हाला आपण वाघ आहोत ते सिद्ध करावं लागेल। आम्ही सिद्ध करतो। शिवसेना ही सर्टिफाईड वाघ आहे, वी आर टायगर्स। आमची निशाणीत वाघ आहे, पंजा आहे, स्ट्रोक्स। आमचं जे बोधचिन्ह आहे ते वाघाचं आहे, ते बाळासाहेब ठाकरेंनी चितारलेलं। आणि वाघ हा समोरून हल्ला करतो, वाघ आहे समोरून हल्ला करतो। वाघ हा उत्तम शिकारी असला तरी समोरून हल्ला करतो, तो झुडपात बसून वाघ कारस्थाना करत नाही, कळलं का? त्याच्यामुळे सांगलीत कोण तिथे वाघ आहेत, पण नक्कीच ती सांगलीतली जनता ही वाघासारखी आहे। ती कोणती कारस्थानं किंवा कोणत्याही प्रकारचे डावपेच सहन न करता पहलवान चंद्रहार पाटील यांच्या मागे उभे। काही लोकांचं असं म्हणणं आहे, म्हणजे आश्चर्यकारक, चंद्रहार पाटील काल भाषणात आपण ऐकलं असेल की थोडे हे कमी पडतात। काय कमी पडतात? कमी म्हणजे काय? त्यांच्या स्वतःचे साखर कारखाने नाहीयेत, साखर कारखाने असले तरी त्यांनी ते बुडवलेले नाहीत, कर्ज बुडवलेली नाहीत, शेतकऱ्यांचे पैसे बुडवले नाहीत, संस्था बुडवल्या नाहीत। हा त्यांचा कमजोरपणा आहे का? हा त्यांचा कमजोरपणा नाही, ही त्यांची ताकद आहे, ते प्रामाणिक आहे। असे अनेक कमजोर उमेदवार अनेक पक्षाने अनेक ठिकाणी उभे केले आहेत। आम्ही त्यांचा प्रचार करत आहोत, आम्हाला वाटतं हा कमजोर आहे अमुक अमुक ठिकाणचा उमेदवार, मग काँग्रेसचा असेल किंवा अन्य पक्षांचे असतील, आम्हाला वाटतं हा कमजोर आहे, पण आम्ही तो कमजोर आहे म्हणून सांगत नाही। आम्हाला माहिती आहे आम्ही वाघ आहोत, आम्ही त्याला आमच्याबरोबर घेऊन जाऊ पुढे, आम्ही त्याला विजयी करू, आम्ही खात्रीनं सांगतो बरं का, आम्ही नावाचे वाघ नाही आहोत। अनेक ठिकाणी असे उमेदवार आहेत, आम्हाला वाटतं ते थोडे कमी पडतायत, पण ते कमी पडत असले तरी महाविकास आघाडी म्हणून, शिवसेना म्हणून आमची जबाबदारी आहे त्या उमेदवारांना विजयी करणं। जयंत पाटलांचं जी डरकाळी आहे ती वाघाची डरकाळी, वाघाच्या ओठात एक पोटातच कधीच नसतं। वाघ खुलेपणानं तो फिरतो, डरकाळी फोडतो, आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये बरेच वाघ मला दिसायला लागलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये, आणि त्या वाघाचं जतन करणं गरजेचं आहे। नक्कीच आहे ना। माझी सांगलीतल्या संदर्भात राहुल गांधीशी चर्चा झाली काल। ठीक आहे, पाहू। माझं दिल्लीतल्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे, आणि ती चर्चा पुरेशी आहे। आणि मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा माझ्या पद्धतीनं करतो।